आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। क्षमा करा, पण एक गोष्ट सांगू, वाईट नका वाटू देऊ। भजना बरोबरच्या टाळ्या सुख देतात, भजनानंतरच्या टाळ्या वक्त्याला डुबवतात। ठला विठाला काहीच नाही बदललं, फक्त भाव बदलला, नाही का? एकदा नीट आपण या दृष्टीने बघूया याच घटनेला। मला असं सांगायचंय फक्त आणि फक्त की थोडे वेळ भजन सुरू असताना, ज्या वेळेला भजन सुरू होतं, इतकी मंडळी, हे म्युझिशियन कमी मॅजिशियन जास्त आहे। जीवाचा अगदी नाभीपासून दोघी कन्या यांच्याकडे पाहून असं वाटतं की येणारं भविष्य तरुणांचं किती सुंदर असावं। एकदा जोरदार टाळ्या वाजूया या मंडळींसाठी। या ज्या वेळेला हे गात होते, ज्या वेळेला हे सगळं भजन सुरू होतं, त्यावेळेला एका प्रश्नाचं फक्त प्रामाणिकपणे उत्तर द्या। कुठला तरी आठवण आली का हो? काहीतरी आठवलं? जीवनातल्या वेदना आठवल्या, दुःख आठवलं, समस्या आठवल्या, चिंता आठवल्या? काही पण डोक्यात होतं का? काहीच नव्हतं। फक्त काय होतं? काय बदललं होतं? आमचे स्वामी अखंडानंद सरस्वती महाराज म्हणतात की एक अज्ञानी वक्ता लोकांमध्ये भ्रम उत्पन्न करतो, एक ज्ञानी वक्ता लोकांना तर्क देतो, पण एक संत वक्ता लोकांना अनुभव प्रदान करतो। आणि ज्या दिवशी हे वाक्य ऐकलं ना, माझं जीवन लिटरली असं शिफ्ट झालं। कारण काही वाक्य जीवनामध्ये आतमध्ये सखोल भाव उतरवून जातात, आणि ज्या वेळेला ते भाव रुजवतात ते शब्द, त्यावेळेला असं वाटतं थोड्या वेळाकरता की काय अद्भुत आहे हा सोहळा, स्वानंदाचा सोहळा, निज भावे सोहळा स्वानंदाचा। गंमत बघा, मी ताईंचा फोन आला, कीर्तनाला सेवेला यायचं आहे। मी खूप आनंदित झाली, ताईंनी माझी आठवण काढली आणि मी आली। आता ही कीर्तन सेवा होईल। कीर्तन झाल्यानंतर एक पद्धत आहे की मी कीर्तन सेवा भगवंताला, मीच काय, प्रत्येक वक्ता कीर्तन झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर ती सेवा भगवंताला समर्पित करतो। तेरा तुझको सौंप दूं क्या लागत है मोहे, मेरा मुझमें कुछ नहीं जो होवत सो तो है। मग भगवंताची दिलेली सेवा दिली त्यांनी, भगवंतानी दिलेली सेवा दिली त्यांनी, सेवा केली, ती सेवा समर्पित पण केली। तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही वीणा वाजवल्या, मृदंग वाजवला, सुंदर हार्मोनियमची साथ आहे, यांनी सगळ्यांनी दिलेली सेवा केली, पूर्ण झाल्यावर समर्पित पण केली आणि भगवंताला सांगितलं की देवा, तू दिलेली सेवा केली आणि करून तुला समर्पित पण केली, पण इच्छा असून देखील सेवा करताना जो निजानंद स्वानंद मिळाला ना, इच्छा असूनही तुला देऊ शकत नाही रे। इच्छा आहे देण्याची, पण आम्ही ती सेवा तुला समर्पित करू शकतो, पण तुझी दिलेली सेवा करता करता जो निजानंद मिळाला, जो तो स्वानंद मिळाला, इच्छा असूनही समर्पित करू शकत नाहीये। आणि हाच भक्तीचा, भावाचा सगळ्यात मोठा सुख सोहळा आहे। ठला विठ्ठला करताना मिळालेला आनंद। एक गझल आहे, मी आता काही दिवसांपूर्वी ती ऐकली। सुना है मैंने मंजिल मिलती ही उसकी चाहत खो जाती है, गर ये सच है तो ताउम्र हम नाकाम रहे तो अच्छा है। म्हणजे सेवा पूर्ण झाल्यानंतर जो आनंद नाही, तो सेवा करत असताना मिळालेला आनंद अद्भुत असतो, आणि हा भक्तींचा ठेवा असतो, हा भक्तीचा दिलेला ठेवा असतो। आता 2 मिनिटं आपण अगदी अल्पशा वेळामध्ये पूर्ण करूया। नवविधा भक्ती आहे, 9 भक्तीचे 3 विभाजन केले। पहिल्या 3 भक्ती नाम प्रधान, पहिल्या 3 भक्ती नाम प्रधान, नंतरच्या 3 भक्ती रूप प्रधान, आणि नंतरच्या 3 भक्ती भाव प्रधान। आता पहा, श्रवणम, कीर्तनम, स्मरण, या 3 भक्ती नाम प्रधान आहे। श्रवण, कीर्तन आणि स्मरण। श्रवण कोणी केलं?
तुम्ही उत्तर द्या आता. वा सुंदर. श्रवण कोणी केलं? परीक्षित राजांनी. हा. कीर्तन कोणी केलं? कीर्तन केलं देवर्षी नारद महाराजांनी आणि शुकदेवांनी. सुंदर. शुकदेवांनी आणि देवर्षी नारदांनी, कारण या नारदीय गादीला नारदीय गादी म्हणतात है ना. आणि शुकांनी कीर्तन केलं. स्मरण कोणी केलं ना? भक्त प्रल्हादानी. राजा परीक्षितांनी श्रवण केलं, शुकदेवांनी आणि नारदांनी कीर्तन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं भक्त प्रल्हादाने स्मरण केलं. कारण ज्यावेळेला भगवान नरसिंह स्तंभातून प्रगटले, भक्त प्रल्हादाला विचारतात तुला काय पाहिजे? ब्रह्मदया सुरगणा मुनियोत सिद्धा सत्वैकतां वचे वचसां प्रवाहे नारादितुं पुरगुणे रधुनापि तुष्टुर्मरसी समय हरिरुग्र जायते. एवढ्या उग्र रूपामध्ये देखील भगवान विचारतात प्रल्हाद तुला काय पाहिजे? भगवंतानी म्हटलं काय पाहिजे? तर प्रल्हादाच्या लक्षात आलं की काहीतरी मागण्याचं बीज माझ्यामध्ये आहे, मग आहे तर त्या बीजाला थोडंसं परिवर्तित करू म्हणून मागितलं मला स्मरण द्या. का स्मरण द्या? कारण माहिती होतं मरणा अगोदर अर्धा स लावा तर मरण सुधरेल. आतापर्यंत हा जो उठाठाव करतोय कशासाठी करतोय? शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी होईल मरण? कधी सुधरेल? मरणा अगोदर स लावा, अर्धा स लावा तर मरण सुधरेल. म्हणजे स्मरण करा तर मरण सुधरेल. म्हणून पहिल्या 3 भक्ती नामप्रधान. ठला विठला विठला पहिल्या 3 भक्ती नामप्रधान. श्रवण कोणी केलं? पटपट बोला. श्रवण कोणी केलं? राजा परीक्षित. कीर्तन कोणी केलं? शुकदेव नारद. स्मरण कोणी केलं? आता नंतरच्या 3 भक्ती महत्वपूर्ण भक्ती आहे. दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास या दास्यम सख्यम पादसेवनम. दास्य रूप प्रधान भक्ती आहे. रूप समोर असेल तर ते स्वामी आहे आणि कोणीतरी दास आहे. सगळ्यात मोठे या जगातले दास जे कधीच उदास झाले नाही. 100 योजनाचा समुद्र पाहिला. राम नामाची सगळ्यात मोठं सामर्थ्य त्यांना माहिती होतं. एखाद्या कंदरेमध्ये जाऊन बसले असते गुफेमध्ये आणि म्हटलं असं राम 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 केलं तर सीते मातेचा शोध लागेल, पण नाही. पुरुषार्थाची हातामध्ये काठी घेऊन राम नाम, हा तो दास जो कधी उदास झाला नाही, हनुमंतराय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सख्यम. 2 सखा कृष्णासित दैत सखा ब्रह्मणो ब्राह्मवित्तम विरक्त इंद्रियार्थेषु प्रसन्नात्मा जितेंद्रिय. कोण? सुदामाजी. आणि नंतर भगवंताचे प्रिय मित्र म्हणजे भगवान म्हणायचे हे सखा, हे पार्थ, अर्जुन. त्यानंतर चरण सेवा. 2 जणांनी चरण सेवा केली. एक केली लक्ष्मणाने आणि दुसरी केली लक्ष्मीने, पादसेवा. आता गंमत बघा, चरण सेवा आपण ना फक्त चरण सेवा म्हटल्यानंतर चरण दाबणे नाही. चरण सेवा म्हणजे काय? ज्या दिशेने भगवंताची चरण गेले, ज्या दिशेने ते गेले, हमें रास्तों की जरूरत नहीं, हमें तेरे पैरों की निशा मिल गए है. जिकडे भगवान गेले त्या दिशेने चालत जाणं म्हणजे चरण सेवा. लक्ष्मण त्या दिशेने गेले ज्या दिशेने राम गेले, बरोबर. लक्ष्मी त्या दिशेने सीता भरून गेल्या ज्या दिशेने राम चालले, सोबत सोबत चालल्या, म्हणून लक्ष्मण आणि लक्ष्मी. त्यानंतर वंदना केली उद्धवांनी, अर्चना केली पृथ्वीराजाने. निवांत कथा येतीलच भागवतामध्ये, तुम्ही श्रवण कराल ताईंच्या श्रीमुखातून. त्यानंतर सगळ्यात शेवटी आत्मनिवेदन केलं राजा बलीने. सर्वस्व दिलं. आपण सर्व देतो पण स्व नाही देत. भगवंताला म्हणतो माझं सर्व तुझं, पण स्व सोडून, म्हणजे मी नाही, स्वतःला सुरक्षित ठेवतो. माझं सर्व तुझं. भगवान ते घेत नाही जे तुम्ही घेऊन आलात, भगवान ते घेतात जे तुम्ही लपवून आलात. भगवंत ते निवडतो जे तुम्ही लपवून आला आहे. म्हणून सर्व द्यान द्या, स्व द्या ना, सर्वस्वाने समर्पित होऊया त्याचं. म्हणून आत्मनिवेदन राजा बलीने केलं. आता या 9 भक्ती 9 वेगवेगळ्या भक्तांनी केल्या, मान्य. 9 भक्ती 9 वेगवेगळ्या भक्तांनी केल्या, पण या 9 भक्ती एकत्र जर का कोणी केल्या असेल तर त्या भावामृत, निरंतर भावामृत पिणाऱ्या, त्या भावरसाचं पान करणाऱ्या, गोभीर इंद्रियार्थ, ज्या प्रत्येक इंद्रियानी फक्त आणि फक्त याती कुळा माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचोनी आणुने किती होशी कवाल. आमचे प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य मोठे महाराज, मी त्या परंपरेतून आहे. मला याचा खूप अभिमान आहे.
आनंद आहे की प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांची सेवा म्हणजे त्या परंपरेची सेवा मला करायला मिळाली. ज्या वेळेला प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना वाचायला मी सुरुवात केली त्यावेळेला मला त्यांचा एक अभंग जो माझ्या हृदयामध्ये जाऊन बसलेला आहे तो आहे, गगनात चढला तोची अंगरंग जाहले अभंग हृदय हे, चहूदिशी आजी देखिले सावळे केले घन निळे नवल हे. गोपांगना डोळे बंद करतील तर आतही कृष्ण, डोळे उघडतील बाहेरही कृष्ण. अंग अंग इंद्रिय इंद्रिय, ज्यांचे कान कृष्ण ऐकतात, ज्यांचे डोळे कृष्ण पाहतात, ज्यांचं मुख कृष्ण गातात, ज्यांचं प्रत्येक कण आणि कण फक्त आणि फक्त कृष्णमय आहे, त्या म्हणजे गोपिका. भावामृताचं पान. 9 वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या भक्ती केल्या, पण 9 पण जणांना भगवान मिळाले ना. भावभक्ती फळे भावे देव मिळे. आणि सोहळे, आनंदाचे सोहळे तर आपण पाहिलंच याच्या अगोदर. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं एकंदरीत जर का दर्शन केलं तर स्पष्टपणे एकच सूत्र हातात येतं, गोपी बना. आणि गोपी बनण्याकरता, गोपी होण्याकरता फक्त आणि फक्त आपल्याला ज्यावेळेला नारद भक्ती सूत्रामध्ये एवढे भक्तीचे उदाहरण दिले, एवढ्या भक्तीच्या व्याख्या दिल्या, जे भक्ती व्याख्येमध्ये बसत नाही त्याविषयी सांगितलं, पण सगळ्यात शेवटी सांगितलं सात तस्मिन परमप्रेम रूपा गोपिकांच्या रूपांमध्ये. हे सगळं जर का एकत्र पॅकेज काही असेल तर त्या म्हणजे गोपांगन आहे. ठाला विठ्ठल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि या पूर्ण याच्यातलं जे पुढचं चरण आहे, भावची कारण. भावची कारण, भावची कारण, हे भावची कारण, 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 हे भावची कारण, भावची कारण, भावची कारण, भावची कारण, भावची कारण, भावची कारण. या परत्वे साधन नाही नाही, या परत्वे साधन नाही शरण्यामध्ये सुतजींना शौनकादी मुनियांकडून 6 प्रश्न विचारले गेले आहे. किम श्रेय भागवतामध्ये आले. किम श्रेय पुढे वर्णन करताय. 6 प्रश्नांमधला सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न, किम श्रेय शास्त्रासारकः स्वा अवतार प्रयोजनम किम कर्व के अवताराश्च धर्म कम शरणम गत. स्वा अवतार प्रयोजनम असं म्हणतात. आपल्या पूर्ण परंपरेमध्ये कॉज ऑफ द कॉज पाहिल्या जातात. तस्मै नमः परम कारण कारणाय. सगळ्या कारणाचं कारण काय हे पाहिलं जायचं. तुम्ही इथे येण्याचं कारण काय हे कळलं तर झालं, पण तुम्ही आम्ही या ठिकाणी येण्याचं कारण काय आहे हे कळणं महत्वाचं आहे. पण इथे जन्म घेण्याचं कारण काय आहे हे कळणं हे त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे की नाही. असे प्रश्न महत्वाचे आहे आणि असे प्रश्न आपल्याला पडतच नाही. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, मी कोण कशास्तव येथ आलो, हे प्रश्न मनुष्याला असावे.
कारण हे अंतर्मुख करणारे प्रश्न आहे आणि आमचे प्रश्न सगळे बहिर्मुख. याचं काय झालं आणि तो काय केला आणि ह्यांनी काय केलं आणि त्यांनी काय नाही केलं. एका शाळेत एका सरांनी प्रश्न विचारला, सांगा मुलांनो, रामानी रावणाचं राज्य जिंकल्यानंतर राम स्वतः त्या गादीवर का नाही बसले, विभीषणाला का बसवलं. सोपा होता प्रश्न. राम स्वतः त्या गादीवर का नाही बसले, विभीषणाला का बसवलं. एक मुलगा उभा झाला, सर मी उत्तर देतो, प्रश्न परत विचारा. ठीक आहे. रामाने रावणाचं राज्य जिंकल्यानंतर राम स्वतः त्या गादीवर का नाही बसले, विभीषणाला का बसवलं. उत्तर देतो मुलगा, महाराज कदाचित त्या गादीमध्ये ढेकणं झाले असतील म्हणून. ठला विठ्ठल विठ्ठल योग्य वेळी योग्य प्रसंगी योग्य प्रश्न विचारला तरी उत्तर योग्य मिळेल आवश्यक नाही, कारण प्रश्न कोणाला विचारलेला आहे हे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. आपण नको ते प्रश्न नको त्यावेळी कोणालाही विचारत राहतो, घंटो वाया घालवतो, एकमेकांची चर्चा करतो, एकमेकांच्या चुगल्या पण मिळाली तर करतो आणि सगळ्यात शेवटी कपडे झटकून म्हणतो जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते. 2 तास एखादी बहिर्मुख चर्चा केल्यानंतर निष्कर्ष काय निघाला, जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते. बहिर्मुखता काय देणार, हेच देणार आणि अंतर्मुखता काही प्रश्न देतील. ते प्रश्न फक्त एवढे असेल की माझं येण्याचं कारण काय आहे. जर माझं येण्याचं कारण, गुरुदेव शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जाननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम. इह संसार बहुदुस्तारे, इह संसार बहुदुस्तारे, कृपया पाहि पाहि मुरारी, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. यह संसार बहुदुस्तारी, कृपया पाहि माहि मुरारे. गत जन्माची राहिलेली इच्छा, राहू ग्रह ते इच्छा नोंद करतो. राहू आपलं जे परत एकदा जन्म घेणं आहे असं म्हणतात, ते राहूच्या अंडर आहे. इच्छा पूर्ण करून घेण्याकरता तो जन्म देतो आणि आपल्याला हे सगळं चालू ठेवावं लागतं, जो गतिमान कर्म. पण भगवंताचं येणं आणि फक्त दृष्टांचं संहार म्हणून नाही, तर आपण पाहिलंय किंवा दयालू शरणम व्रजेम, तो भगवान अत्यंत दयाळू आहे. जसा एखादा बाहेर गावी बाहेर देशात शिकायला असलेला मुलगा आपल्या प्रियजनांना भेटायला आल्यानंतर पाहतो घर अस्वच्छ आहे, मग चला हातात झाडू घेतो आणि थोडंसं घर पण स्वच्छ करून घेतो. घर स्वच्छ करायला आला होता का तो? घरात झाडू मारायला आला होता का तो? झाडू मारायला आला नव्हता, आपल्या प्रियजनांना भेटायला आला होता. पण आलोच आहे तर घर खराब झालंय, मग जाता जाता स्वच्छ करून जाऊया. मग भावची कारण या परते साधन आण नाही. भगवंताचं येणं फक्त आणि फक्त कारण जर का काही असेल त्याला भाव आहे. आणि स्वाभाविकच, अहो समोरून श्वान तुकडा पळवतोय भाकरीचा, आमचे साधू संत त्याच्यात देव पाहतात. एक राधावल्लभ परंपरेमधले संत होते, महात्मा होते. यमुनेचं स्नान करायला जायचे, पायाला एका मगराने पकडलं. पायाला मगराने पकडलं तर त्या मगरापासून स्वतःचा पाय सोडवला. असं म्हणतात जलचर प्राण्याबरोबर युद्ध करू नये, त्याची शक्ती वाढते, आपली शक्ती क्षीण होते. पण केलं, त्याला स्वतःचा पाय वाचवला, त्याची शेपट पकडली आणि त्याला ओढत ओढत नेत आहे. लोक म्हणे आज ही नवीन कोणती लीला, म्हणे नवीन नाही, थांबा. त्याला नेलं, राधावल्लभजींचं दर्शन करवलं, त्याच्या मुखात तीर्थप्रसाद दिला आणि त्याला म्हणतात बाबा रे, तू कोणत्या प्रकारे का होईना पण एका भक्ताचा पाय पकडलाय ना, मग एका भक्ताचं दायित्व आहे तुला दर्शन करून देण्याचं. भाव भक्ती फळे भावे देवमेळ. आणि पुढे जर का महत्वाचं बघितलं, भावाची कारण या परते साधन आण नाही. भगवंताला येण्यामागे कारण फक्त आणि फक्त जर का काही असेल तर तो भाव आहे. आणि त्या भावासंदर्भात एवढं आपण ऐकलं. पण मी निवेदन करते उपस्थित सगळ्या माता भगिनींना, बंधू वर्गांना, बाहेरची सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुःख या गोष्टीचं वाटतं, भाव आणि भक्तीची चर्चा कोणाबरोबर करायची हो.
इथे भक्ती तर दूर राहिलं, शृंगार तर दूर राहिलं, माणसामध्ये माणूस तर दूर, माणसामध्ये भगवंत तर नंतर पाहू, माणसामध्ये भगवंत पाहण्याचा भाव नंतर जागा होईल. आज आम्हाला माणसात देखील माणूस दिसत नाही, प्राण्यासारखा पशुवत व्यवहार करतोय आज आम्ही व्यक्ती बरोबर. किती ती हिंसा, थोडं या पलीकडे जाऊन बघा, किती ती हिंसा, किती ती मारामारी, किती तो द्वेष, किती तो मत्सर, स्वतःचं स्वामित्व अधिष्ठित प्रतिष्ठित करण्याकरता सगळा हा खेळ चाललाय. आणि अशा दुनियेमध्ये देव न लगे, देव न लगे, कोणाला नाही पाहिजे आज तो. दुःख या गोष्टीचं वाटतं. खरंच मी कधी कधी विचार करते की काही दिवसांपूर्वी मी पंजाबमध्ये होती, रामकथा होती फाजिलका बॉर्डरवर. ज्या वेळेला एक मुलगी खांद्यावरती एवढा मोठा ओझं घेऊन चालली होती, फाटलेले कपडे, तिथे पडलेल्या चिंध्या गोळा करायची, दुसऱ्या दिवशी त्या द्यायची, काहीतरी बनवायची आणि विकायची, असं तिचा नियम. मी पाहिलं तिला आणि असं वाटलं की हिच्यासाठी कोणी काहीच कसं नाही केलं आतापर्यंत. आणि जे होईल ते केलं, महत्वाचं ते नव्हतं. महत्वाचं हे होतं की तिच्या त्या वेदना आज आम्हाला दिसल्या नाही. याचा अर्थ कुठेतरी संवेदनशीलता कुठेतरी कमी. अच्छा, दुसऱ्याच्या वेदना आपल्याला थोड्या तरी आतमध्ये पोहोचाव्या, हे कशा करता? महत्वाचं नाहीये तिच्या वेदना, त्या व्यक्तीच्या, कोणत्याही व्यक्तीच्या वेदना असू द्या, ज्या खांद्यावरती भार ओझे ते वाहत घेऊन चालले, त्या वेदना आपण किती दूर करण्याचा प्रयत्न केला, किती दूर करू शकलो हे महत्वाचं नाहीये, पण त्या वेदना आपल्याला दिसल्या का, त्या जाणवल्या का? संवेदनशीलता निघून चाललेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. काही दिवसांपूर्वी एका मंदिरामध्ये मी गेली, एक छोटासा किडा लावलेल्या तिथे बाजूच्या कापुरामध्ये तो किडा गेला, त्याचा पाय गेला. मी विचार केला 10 मिनिटं कमीत कमी की त्याला किती वेदना होत असेल. आणि हळूच एक मनात प्रश्न केला, अरे मी कमजोर तर होत नाहीये, एखाद्या जीवाविषयी मी इतका विचार करत आहे. आणि मग आतून उत्तर आलं, नाही, अध्यात्म आतून कोमल बनवतं आणि बाहेरून मजबूत बनवतं, हा अध्यात्माचं लक्षण आहे. संवेदनशीलता दागिना आहे आपला आणि संवेदनाहीन होऊन जातोय, म्हणून गडबड होत चाललेली आहे. आज देशाविषयी आपल्याला काही घेणं देणं राहिलं नाहीये, मुलांच्या संस्कारांविषयी आपल्याला काही घेणं देणं नाही राहिलेलं आहे, आपल्या संस्कृतीविषयी. आज कोणाला सांगायचं की कपाळाला कुंकू लाव म्हणून? कोणाला सांगायचं की तुझी वस्त्र सांभाळ म्हणून? देशही पाळा, धर्मही पाळा, संस्कृती सांगे ऐकता का? कोणाला सांगायचं? आज कोणाला ऐकायचं नाहीये, फक्त हम सफर आहे सगळे. गंमत बघा, एक मुलगा होता उभा ट्रेनमध्ये, आईला म्हणतो मला बसायचे आई, मला बसायचे. आई म्हणते बेटा हे सगळे फक्त हम सफर आहे, इनमें से हमदर्द कोई भी नहीं. गडबड इथेच आहे, हमदर्द नाही बनतोय. देशाची जी अवस्था आहे त्याविषयी आम्ही जागृत नाही. सोडा बाजूला काय होतंय हे माहिती. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही खूप सुखी आहात, निरोगी आहात, छान आहात, पण तुमच्या परिवारातले लोक दुखी, रोगी असेल, तुम्ही आनंदी राहू शकता? तुम्ही ठीक आहे, तुमचा परिवार ठीक आहे, पण तुमच्या आजूबाजूचा परिसर ठीक नाही, तुमच्या मुलींकरता सुरक्षित नाही. एक लेकरू मदत मागतं, गाडी बंद पडल्यानंतर अवस्था काय होते? मला फक्त एवढं म्हणायचंय की ज्या ठिकाणी तुम्ही राहताय आजूबाजूचा परिसर सुरक्षित नसेल, तुम्ही ठीक आहे, तुमचा परिवार चांगला आहे, पण परिसर सुरक्षित नाही, अशा परिसरामध्ये तुम्ही ठीक राहू शकता, आनंदी राहू शकता? तुमचा परिवार, चला तुम्ही चांगले, तुमचा परिवार चांगला, तुमचा परिसर चांगला, गाव पातळीवर गडबड आहे, पाणी नीट येत नाही. आम्ही पंढरपुराच्या पुढे कथेला होतो, दिघंची पाणी येत नव्हतं, सगळ्या महिलांनी जागर केला, एकत्र आल्या, बसल्या उपाशी. पाणी आलं पाहिजे, कोणत्याच पक्षाच्या नाही, फक्त पाणी आलं पाहिजे, स्वच्छ पाणी गावात आलं पाहिजे. 2 दिवसात सगळी यंत्रणा बदलली, गावात स्वच्छ पाणी आलं. गावामध्ये सुविधा ठीक नसेल तर तुमचं गाव जर का सुविधांनी पूर्ण नसेल तर तुमचा परिसर, तुमचा परिवार, तुम्ही आनंदी राहू शकता का? बोला. हा, तुम्ही ठीक आहे, तुमचा परिसर ठीक आहे, तुमचा गाव ठीक आहे, पण तुमच्या देश पातळीवर गडबड आहे, अतिरेकी आहे, बॉम्बस्फोट होत आहे, दगड मारताय, लोक एकमेकांची निधी, भारताची निधी खराब करताय, जाळपोळ चालली आहे. अशा देशात तुमचं गाव सुरक्षित राहील? तुमचा परिसर, तुमचा परिवार? तुम्ही फक्त स्वार्थी नाही, आज महास्वार्थी होण्याची वेळ आली आहे. मी ठीक आहे, पण माझा परिवार, परिसर ठीक नसेल तर मी सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून आज सुरुवात करा. हे मंडप नाहीये,
हे तुमचं इथे येणं भटकणं पण असू शकतं आणि हीच एक अध्यात्माची एक नवीन शुभारंभ पण असू शकतं आणि एक एक परिवर्तनाचा शुभारंभ असू शकतो. आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे, जगात परिवर्तन काय होईल हे किती झालं महत्वाचं नाहीये. मी ज्या वेळेला संकल्प घेऊन निघाली होती, लोकांमध्ये खूप परिवर्तन आपण आणू हा कुठलाच संकल्प नव्हता. खरं सांगते महाराज, फक्त लोकांमध्ये परिवर्तन यावं हा विचार नव्हता. एक विचार मात्र नक्की होता, लोकांमध्ये काही परिवर्तन यावं याकरता हा जीवाचा आकांत तांडव नाहीये. बस मी जिथे चालेल भक्तीचा, देशभक्तीचा आणि देवभक्तीचा सुगंध वाटत चालायचंय, एवढं मात्र नक्की निर्धार आहे. आणि म्हणून एक भक्त गंगेसारखा पवित्र राहतो. उद्गम स्थानावरून गंगा निघते तर संगमापर्यंत ती पवित्र असते, पण ज्या ज्या स्थानातून जाते त्या त्या स्थानाला पवित्र करून जाते. एका भक्ताचं जीवन कसं असावं, त्यांनी जिथे जिथे चालावं तिथे तिथे आनंदाचे सोहळे प्रगट करावे. हा आनंदाचा सोहळा आहे. महिलांनी एकत्र येऊन आपण सर्वांना हा दिलेला आनंद आहे. आणि फक्त आनंद नाही, हे सगळे गोकर्ण आहे ज्यांच्या कानावरती लहानपणापासून ज्ञान पडतंय. ही बुद्धी आश्रित भविष्यामध्ये कधी कुबुद्धी घेऊन जगू शकत नाही, कारण ही बुद्धी आश्रित होते. हे संस्कार केंद्र आहे. लोक म्हणतात आमच्या गावात आम्ही आता सप्ताह करत नाही, सप्ताह बंद पाडले. आम्ही का बंद पाडले? नाही आवश्यकता नाही राहिली. का आवश्यकता नाही राहिली? तर म्हणे नाही तेवढाच पैसा खर्च होतो, मग आपण विचार केला हे करू ते करू. सगळ्या समृद्धी तुम्ही उभ्या कराल. गडबड मला दुःख या गोष्टीचं आहे की मला असं वाटतं धन गेलं ना तर काही हरकत नाही, धनाचं दारिद्र्य परवडलं, धनाचं दारिद्र्य परवडलं, गेलेलं धन परत येईल. एखाद्या वेळेला अपमान होत असेल, सन्मानाचं दारिद्र्य पण परवडलं. ताई एखाद्या ठिकाणी अपमान झाला, ठीक आहे, गेलेला मान परत मिळेल. मानाचं दारिद्र्य परवडलं, धनाचं दारिद्र्य परवडलं, पण वैचारिक दारिद्र्य हेच दुःख आहे. ज्या दिवशी वैचारिक दारिद्र्य दूर होईल ना त्या दिवशी एक भक्त चालला होता. त्यांनी पाहिलं रस्त्यात अंधार आहे, दिवा घेऊन चालला होता मंदिरात, दिवा घेऊन चालला होता मंदिरामध्ये. रस्त्यामध्ये अंधार पाहिला आणि तिथे दिवा ठेवला आणि एका भक्ताने 1000 मंदिरामध्ये दिवे लावले. देवानी दोघांना फळ सारखीच दिले. 1000 दिवा लावणाऱ्याला तेच फळ, एक दिवा लावणाऱ्याला तेच फळ. 1000 दिवे ज्यांनी लावले तो भांडायला लागला, देवा त्यांनी एकच दिवा लावला, त्याला फळ, मला जे फळ दिलं ते तू त्याला का म्हणून दिलं? भगवंतानी एकच उत्तर दिलं, बाळ तू तिथे दिवा लावला जिथे पहिलेच प्रकाश होता, त्यांनी तिथे दिवा लावला ज्या ठिकाणी प्रकाशाची गरज होती. आणि आज ज्या ठिकाणी प्रकाशाची गरज आहे त्या ठिकाणी दिवा लावण्याची वेळ आलेली आहे. तात्पर्य एकच आहे, दिवा प्रकाशित करणं म्हणजे काय? एक तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन असं असावं, सद्भावाने भरलेलं असावं. आम्ही भक्तीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण बाजूच्या बसलेल्याच्या प्रती सद्भाव नसेल, कोणताच धर्म, कोणती संस्कृती मानवतेवरती कुरदळून मानवतेला उल्लंघन जर का पुढे जात असेल तर तो धर्म नाही, ती संस्कृती नाही. प्रत्येक धर्म आणि संस्कृतीने सगळ्यात पहिले मानवतेची पुजारी बनलेली आहे, सगळ्यात पहिले मानवता धारण केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर भक्तीने जागवा, श्रद्धेने जागवा, खूप देवदेव करा, तीर्थ करा, यात्रा करा, मंदिरांमध्ये जा, सगळं करा, पण एक मात्र नक्की आपल्या हृदयामध्ये सद्भावाचा एक दिवा नक्की पेटवूया. आणि तो सद्भावाचा दिवा असा असू द्या की सगळ्यांप्रती अत्यंत प्रेम. माझ्या मागे म्हणा, मेरा भला हो जाए औरों का बुरा हो जाए. म्हणवल्या पण जात नाही ना, आपल्याकडून म्हणवल्या जात नाही. काही लोक करून कसं घेतात कुणास ठाऊक. मेरा भला हो जाए औरों का बुरा हो जाए ये विकृति है, मेरा भला हो जाए सबका भला हो जाए ये प्रवृत्ति है, पर किसी के बुरे वक्त में मैं कुछ काम आऊं यही मेरे भारत देश की संस्कृती है. आणि म्हणून हो 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 लोक म्हणतात असे गीत नका गात जाऊ तुम्ही कीर्तनांमध्ये, पण मला त्यांना एकच म्हणायचं आहे की देशभक्ती आणि देवभक्ती यामध्ये अंतर नाही. आमच्या तुकोबरायांनी वेणा घेतला तर छत्रपतींनी तलवार घेतली. दोघांचं कार्य एकच होतं, धर्मरक्षा वयार्थाय. हो 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 है प्रीत जहाँ की रीत सदा, गाणार ना गाम है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला आनंद की बात सुनाता हूँ. देवी
प्रसंग येतो छोटासा. देवी भागवतातला एक प्रसंग आहे की च्यवन महर्षी भक्त प्रल्हादाजवळ येतात, पाताळामध्ये येतात आणि पाताळामधले राज्य करणारे भक्त प्रल्हाद च्यवन ऋषींना विचारतात, महाराज तुम्ही भारतामध्ये राहता, भारत देशामध्ये तीर्थ कुठे आहे? देवी भागवतातला हा प्रसंग आहे. भक्त प्रल्हाद च्यवनांना विचारतात, भारत देशामध्ये तीर्थ कुठे आहे? मला तीर्थ दर्शन करायचं आहे, भारत देशामध्ये तीर्थ कुठे आहे? च्यवन महर्षी म्हणतात, भारत देशामध्ये तीर्थ नाही. कमाल आहे, मी तर ऐकलं होतं देवांनी अवतार घेतले त्या ठिकाणी, मग भारतात तीर्थ नाही? म्हणे नाही महाराज, भक्त प्रल्हाद, भारत देशामध्ये तीर्थ नाहीये, संपूर्ण भारतवर्ष एक तीर्थ आहे. इथला कंकर कंकर शंकर आहे, इथले नदी नदी गंगा यमुना आहे. दोन्ही हाताने टाळी वाजवत. आले कोने का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. कुछ और ना आता हो हमको, पर प्रीत निभाना आता है. जिस धरती पे मैंने जन्म लिया, जिस धरती पे मैंने जन्म लिया, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. आणि म्हणून एकच निवेदन करेल, आपलं जीवन असं असूया की जिथे चालू आहे त्या ठिकाणी आपली सुंदरता, आपली पवित्रता झळकूया आणि व्यक्तिमत्वामधून ते निखरत राहील. शेवटचं भैरवी म्हणूया. एक जनधनी भावाच्या वडी. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.